नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। तर कथित नेते महापुरुषांच्या नावावर वर्गणी मागणाऱ्यांवरती जरब बसवा, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची पोलिसांकडे मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब गेल्या 3-4 दिवसापासून आजारी होते, विकनेस आहे, फिवर आहे आणि याचं प्रमुख कारण त्यांची झोप। 4 दिवसापूर्वी त्यांना ऍडमिट करायचं होतं, परंतु ते एकनाथ शिंदे उद्या करता करता आज ते ऍडमिट झाले। त्यांचा काश्मीरचा दौरा होता, तो दौरा आता रद्द केलेला आहे। श्रीकांत शिंदे काश्मीरला गेलेले आहेत आणि त्यांना 3 दिवस किमान हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल अशी त्यांची परिस्थिती आहे। म्हणून एक त्यांना जे काही ट्रीटमेंट आहे, ज्या काही टेस्ट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत, तरी एकनाथ शिंदे साहेब तिथं बसूनही शांत नाहीत। तर ते महाराष्ट्रामध्ये जे काही पाऊस, अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी दुष्काळ स्थिती आहे, त्याचा सगळ्याचा आढावा घ्यायचं काम ते करतायत। शांत बसणे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वभावात नाही, म्हणून त्या आपल्या जी जबाबदारी ती जबाबदारी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा ते पार पाडण्याचा प्रयत्न करतायत। आर्मी रिक्रुटिंग कार्यालयाने फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये आयोजित केलेल्या भरती मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत अग्निवीर उमेदवारांना त्यांच्या संबंधित सैन्य प्रशिक्षण केंद्राकडे रवाना केलं गेलं। निवडलेल्या उमेदवारांच्या या गटात तांत्रिक प्रवेशांतर्गत टेक्निकल एंट्री सुमारे 600 उमेदवारांचा समावेश होता, जो भरती प्रक्रियेतील आणखीन एक महत्त्वाचा टप्पा ठरला। ही आव्हानात्मक मोहीम अग्निबाज आर्टिलरी ब्रिगेड विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि भरती मेळाव्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व शासकीय विभागांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आली। ही भरती प्रक्रिया दररोज सकाळी 6 वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेत उमेदवारांच्या सर्व आवश्यक गरजांची आणि सुविधांची काळजी घेण्यात आली। बायोमेट्रिक पडताळणी, प्रमाणीकरण, कागदपत्रांची छाननी, सामान्य वैद्यकीय तपासणी, बॅचिंग आणि अंतिम रवानगी यासारख्या प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडल्या, ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती पारदर्शकता, कार्यक्षमता आणि अचूकता सुनिश्चित झाली। हे तरुण अग्निवीर लष्करी प्रशिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करत असताना ते राष्ट्राच्या आशा आकांक्षा आपल्यासोबत घेऊन जात आहेत। त्यांच्या या प्रवासामुळे मराठवाड्यातील अनेक तरुणांना भविष्यात भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सामील होण्याची प्रेरणा मिळेल, असं आर्मी रिक्रुटिंग कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी कळवलं आहे। चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल CMIA यांच्या नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नवी दिल्ली येथे 1 ते 2 जुलै रोजी केंद्र सरकारच्या वरिष्ठ धोरणकर्त्यांची भेट घेत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला। या दौऱ्यात CMIAच्या शिष्टमंडळाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार लेहिरी आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य डॉक्टर संजीव सन्याल यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावरती सविस्तर चर्चा केली। CMIच्या शिष्टमंडळाने मराठवाडा ग्रोथ हब जागतिक दर्जाचं उत्पादन केंद्र उभारण्यासाठी धोकात्मक आराखडा ही श्वेतपत्रिका सादर केली। या धोरणात्मक दस्तऐवजांमध्ये मराठवाड्यात सुरू असलेल्या 1 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या उद्योगासाठी गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, शहरी नियोजन, कौशल्य विकास, पर्यटन, शिक्षण, कृषी आधारित सहकार आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला। टोयोटा समूह, JSW, अथर एनर्जी आणि इतर आघाडीच्या उद्योग समूहांच्या गुंतवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा देशातील महत्त्वाचं उत्पादन केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे। मात्र या औद्योगिक वाढीला पूरक म्हणून रस्ते, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक, गृहनिर्माण,
ऊर्जा, आरोग्य सेवा, शिक्षण, लॉजिस्टिक्स आणि नागरिक सुविधा यांचा नियोजनबद्ध विस्तार होणं आवश्यक असल्याचं सीएमआयने स्पष्ट केलं. औद्योगिक विकासाबरोबरच शहर आणि संपूर्ण प्रदेशाच्या एकात्मिक विकासाची गरजही शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी अधोरेखित करण्यात आली. बैठकीदरम्यान पर्यटन, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा, शिक्षण आणि कृषी सहकार क्षेत्राच्या विकासावरही सविस्तर चर्चा झाली. अजिंठा, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, देवगिरी किल्ला, पैठण यासारख्या जागतिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून मराठवाड्याला हेरिटेज, धार्मिक आणि व्यवसाय पर्यटनाचं राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका मांडण्यात आली. त्याबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धक, रोजगाराभिमुख व उद्योगभिमुख शिक्षण तसेच कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. बैठकीदरम्यान सीएमआयचे अध्यक्ष अथर्व वेशराव नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे, उपाध्यक्ष मिहीर सौंदलगेकर, कोषाध्यक्ष सीए सोहम कोटक, सहसचिव सौरभ छल्लानी, कार्यकारी सदस्य हर्षित मोदानी, विक्रांत भाले, प्रियंका चोप्रा आणि सिद्धार्थ जयस्वाल यांची उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान डॉक्टर संजीव सन्याल यांनी सीएमआयच्या नव्या नेतृत्वाचं आणि अभ्यासपूर्वक विधायक दृष्टिकोनाचं कौतुक केलं. शेंद्रा येथील ऑरिक सिटी हॉलमध्ये झालेल्या पोलीस उद्योजक समन्वय बैठकीत शेंद्रा बिडकीन आणि पैठण एमआयडीसी क्षेत्रातील सुरक्षेच्या व वाहतुकीच्या विविध गंभीर समस्या पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यात कथित नेत्यांमार्फत महापुरुषांच्या नावाखाली वर्गणी मागणाऱ्यांवरती जरा बसवा अशी मागणी उद्योजकांनी केली. बैठकीला संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह ऑरिकचे अरुण डुबे, महेश शिंदे, सीएमआयचे अमोल मोहिते, मसियाचे गजानन देशमुख, राहुल मोगले, राजेंद्र चौधरी, वीरेन पाटील यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उद्योजक उपस्थित होते. शेंद्रा बिडकीन भागामध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करणं, अतिक्रमण तात्काळ काढणं, काही भागात पोलिसांचा गस्त वाढवणं, महापुरुषांच्या नावे वर्गणी मागणाऱ्यांचा बंदोबस्त करणं आणि बिडकीनमधील कथित नेत्यांचा बंदोबस्त करणं आदी मागण्या मांडण्यात आल्या. यापुढे दर महिन्याला एक वेळ पोलीस प्रशासन आणि उद्योजकांची समन्वय बैठक होईल असंही आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम,
ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. भूकंप, वादळे, ढगफुटी अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा 106 कोटींचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. करोडी भागात या केंद्रासाठी दिलेली जागा प्रशासनाने परत घेतली. आता महापौर समीर राजूरकर यांनी या केंद्रासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे. पावसाळ्यात ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. भूकंप, आगीच्या घटना व वादळामुळे मालमत्तांची मोठी हानी होत असून अनेकांचे बळी देखील जात आहेत. अशा आपत्कालीन नागरिकांना वेळेत मदत पोहोचवल्यास जीवितहानी टळू शकते. त्यामुळे राज्यभर आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड अशा 3 जिल्ह्यांसाठी करोडी शिवारात विभागीय केंद्र उभारलं जाणार होतं. त्यासाठी 7 एकर जागा देखील देण्यात आली. राज्यात सर्वात आधी महापालिकेने पुढाकार घेत 106 कोटी रुपयांचा DPR प्रकल्प व्यवस्थापन अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला. पुणे येथील यशदामार्फत हा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी 11 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावरती कुठलाही निर्णय झाला नाही. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने 7 एकर जमीन देखील परत घेतली. आता महापौर समीर राजूरकर यांनी नव्याने प्रयत्न सुरू केलेत. या संदर्भात त्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना विनंतीपत्र पाठवलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या शहरातील धोकादायक इमारती पाडण्याच्या हेतूने नोटीस बजावण्यात आल्या असून सदर कारवाई सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी बोलताना दिली आहे. वॉर्ड ऑफिसरची आम्ही जी बैठक घेतलेली होती त्यानुसार 41 आस्थापना आपल्या महापालिका परिसरामध्ये धोकादायक इमारती आढळून आल्या. या सर्व आस्थापना चालकांना आपण नोटिसेस देऊन त्या निष्कासित करण्याची सूचना दिलेली आहे. जे आस्थापना मालक या आस्थापनेचं निष्कासन करणार नाही त्या आस्थापना झोन ऑफिसरद्वारे महापालिकेद्वारे निष्कासित केल्या जातील आणि निष्कासनाचा खर्च आहे तो वसूल केला जाईल. तर या सर्व धोकादायक इमारतीच्या आस्थापना चालकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी तात्काळ प्रभावाने या आस्थापना निष्कासित कराव्यात आणि त्यासोबतच जे धोकादायक बॅनर आणि होर्डिंग आहेत त्याच्यावरती सुद्धा महापालिकेकडून कारवाई केली जाते. नागेश्वरवाडी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील वॉल बसवण्यास स्थानिक नागरिकांनी नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन घेऊन विरोध दर्शवला होता. मात्र सदर जलवाहिनीवरती वॉल बसवण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी बोलताना दिली आहे. यामध्ये वॉल टाकण्याबाबत त्या ठिकाणी पाणीपुरवठा कशा पद्धतीने होतो आहे हे पाहण्यासाठी मी पाणीपुरवठा विभागाला कळवलेलं आहे. तर पाणीपुरवठ्याची सध्याची परिस्थिती पाहिली जाईल आणि साधारणतः एक 4 ते 5 दिवसामध्ये आपला नवीन योजनेमधलं जे वाढीव पाणी आहे ते त्या एक्झिस्टिंग लाईनमध्ये साधारणतः 20 ते 30 ml पाण्याची वाढ होईल. पाण्याचं प्रेशर वाढेल. ते वाढल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर हे पाणीपुरवठा योग्य होतं हे लक्षात घेऊन वॉल टाकला जाईल. राज्य कर्करोग रुग्णालय येथे महाविद्यालयीन परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली होती. यावेळी सर्व संस्थेतील प्राध्यापक व विभाग प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, ग्रंथपाल व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत वर्ग 3 कर्मचारी, नर्सिंग स्टाफ यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. सर्व निवासी डॉक्टरांचं वेतन प्रत्येक महिन्याला 5 तारखेपूर्वी करणं बंधनकारक करण्यात आलं. निवासी डॉक्टरांना 8 तासांचीच ड्युटी देण्यात यावी असं प्रत्येक विभागाला बंधनकारक करण्यात आलंय व त्यांचं टाइम टेबल तयार करून 1 आठवड्यात अधिष्ठाता कार्यालयात सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आलं. राज्य कर्करोग रुग्णालयातील विविध रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जी पदे स्थानिक स्तरावरती भरली जाऊ शकतात अशी सर्व पदे यात समाविष्ट आहेत. सर्व संस्थेतील डॉक्टर व कर्मचारी यांचं सेवा समस्तक विषयक कामे करण्यासाठी कॅम्प घेण्यासाठी आदेशित करण्यात आलं. संस्थेतील सर्व व्हेंटिलेटरचा आढावा घेऊन 100% कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्य कर्करोग रुग्णालय येथील किरणोपचार विभागातील यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 55 लाख रुपये व ग्रंथालयासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. पेट स्कॅन तपासणीसाठी डॉक्टर दर्पण जक्कल हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले व त्यांच्या शिफारसीनुसार विभागाकडून आलेले पेट स्कॅन तयार करण्यात येतील. सर्व संस्थेतील डॉक्टरांनी वेळेवरती कर्तव्यावरती येण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच 10:30 कामावर आले नाहीत तर लेखी खुलासा मागितला जाईल असंही सांगण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. तर कथित नेते महापुरुषांच्या नावावर वर्गणी मागणाऱ्यांवरती जरब बसवा, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची पोलिसांकडे मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपलं हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.